महायुतीचा धर्म पाळा असं सांगणाऱ्या भाजप नेत्यांच्या दिव्याखाली अंधार असल्याचं दिसू लागलंय। कल्याणमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि गणपत गायकवाड समर्थकांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी थेट भूमिका घेतली आहे। या भूमिकेमुळे महायुतीच्या उद्देशालाच हरताळ फासलं जातंय की काय अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। पाहूया त्या संदर्भातला खास रिपोर्ट। गणपत गायकवाडांचे कार्यकर्ते फडणवीसांना जुमानेनात। गणपत गायकवाड समर्थकांचा शिवसेनेशी असहकार। युती धर्माला सुरुंग लावणाऱ्यांच्या हकालपट्टीची मागणी। निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना कल्याणमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाडांचे कार्यकर्ते शिवसेनेविरोधात भूमिका घेऊ लागले। शिवसेनेच्या उमेदवारांचं काम करणार नाही अशी आडमुठी भूमिका गायकवाड समर्थकांनी घेतली। एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीकांत शिंदेंची उमेदवारी जाहीर करत असताना त्यांचेच कार्यकर्ते युती धर्माला नख लावत असल्याचं पाहायला मिळतं। शिवसेनेनंही त्यावर आक्रमक भूमिका घेतली। डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये अपप्रचार करू नये, याचा अपप्रचार केल्यामुळे आजूबाजूच्या मतदारसंघामध्ये त्याचा प्रचार होईल आणि युतीचं वातावरण बिघडू शकतं आणि हे युतीचं वातावरण बिघडू नये याकरता बीजेपीच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी निश्चितपणे लक्ष घालावं। खासदार श्रीकांत शिंदेंनीही महायुतीचं वातावरण बिघडवणाऱ्यांना समज देण्याची मागणी केली। गोंधळ कशासाठी? काय डेव्हलपमेंट झाली नाही मतदारसंघामध्ये त्याच्यासाठी गोंधळ करताय? कशासाठी गोंधळ करताय? निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये वातावरण बिघडवण्याचं काम जर कोण असे लोक करत असतील, मी तर म्हणतोय की ते भाजपचे पदाधिकारी नव्हते, पण जरी असतील तर वरिष्ठांनी त्यांना जे त्या ठिकाणी समज पण दिली पाहिजे। कायदा सुव्यवस्थेला धाब्यावर बसवणारे बंदूकबाज आमदार जेलमधील कोठडीचे गज मोजण्याचं काम करतायत। किमान त्यांच्या समर्थकांनी भाजपमधील शिस्त बिघडवू नये अशी अपेक्षा शिवसैनिक व्यक्त करतायत। अशोक कांबळे, लोकशाही मराठी, कल्याण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।